झी 24 तास एक पाऊल पुढे। कृती शहा आपल्याबरोबर आहे। कृती, झी मीडियामध्ये तुझं स्वागत सर्वप्रथम आणि अभिनंदन। तू देशामध्ये पहिली आली आहेस, कसं वाटतंय तुला? हे यश मिळवलंय, निश्चित खूप अवघड परीक्षा असते देशपातळीवरची आणि यात घवघवीत यश मिळालंय, पहिली आली आहेस। तुला विश्वास होता तुझा क्रमांक अव्वल येईल देशामध्ये? यकीन होतं की मी क्लिअर होणार, पण फर्स्ट रँक अपेक्षित नव्हतं। तर जेव्हा मला न्यूज भेटलं की आय एम ऑल इंडिया फर्स्ट रँकर, तर मी कल्पनाच नव्हती केली आणि हे जे खुशी मला भेटली आहे ते मी बोलू शकत नाही। मी तुम्हाला स्पीचलेस होती त्यावेळी। क्या बात आहे कृती। खरं तर ही परीक्षा अत्यंत अवघड असते, देशातल्या लाखो विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं निदान ही परीक्षा आपण पास व्हावं, पण तू देशामध्ये पहिली आली आहेस। तुझ्या या यशाचं श्रेय जसं प्रत्येक यशस्वी विद्यार्थीला विचारलं जातं तोच प्रश्न आहे, पण या प्रश्नाला पर्याय नसतो, कारण कुणाचं तरी श्रेय असतं। कुणाला श्रेय देशील? तुझे आई बाबा तुला मार्गदर्शन करणार आहे, कोणाकोणाला श्रेय देशील या सगळ्या? मी सगळ्यांनाच श्रेय देशील। सर्वप्रथम मला माझ्या आई बाबांनी ते मला जे सपोर्ट दिला आहे ते अनिवार्य आहे। नंतर मी माझं सगळे टीचर्स आणि माझे जे सिनियर्स आहेत त्यांनी मला जे गायडन्स दिली आहेत ते पण खूपच मला मदतरूप झाली आहेत आणि मी सगळ्यांना भावपूर्वक थँक्यू सांगायला ह्याच्यामध्ये। अगदी 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 कृती, एक महत्वाची गोष्ट, खरं तर मुंबईकर विद्यार्थी कायम, महाराष्ट्रामधले आपल्या विद्यार्थी कायम या परीक्षेमध्ये झेंडा रोवत असतात। मला सांग, जे आता तुला विद्यार्थी बघतायत किंवा जे तुझे मित्रमैत्रिणी बघतायत ज्यांना सीए व्हायचंय, काय सांगशील तू? या अभ्यासाचं नियोजन कसं केलंस तू आणि त्यांच्यासाठी काय सांगशील? मी त्यांना सांगेल, फोकस हे एक महत्वाची गोष्ट आहे। आपण कोणत्याही डिस्ट्रॅक्शन वरून हे फोकस चेंज नाही होऊ देणार आणि मी सांगणार त्यांना लायब्ररी आणि हे सगळं जे गोष्ट असते, आपल्याला जे फॅसिलिटीज मिळते त्याचा उपयोग घ्यावा आणि आपण 100% डेडिकेशन या सीए ला देणार तर आपल्याला नक्कीच रिझल्ट भेटणार। कृती, तुझा साधारणतः या परीक्षेचा दिनक्रम कसा होता? तू कशी तयारी केलीस या परीक्षेसाठी? मी स्वतः लायब्ररी जॉईन केली होती। मी सकाळी 8 पासून रात्री 11 पर्यंत लायब्ररीमध्ये अभ्यास करत होती आणि मला टीचर्स आणि माझा फ्रेंड सर्कल पण खूप सपोर्टिव्ह होता। माझं काही डाऊट असेल तर ते पटकन सॉल्व्ह करून देत होते आणि माझं फॅमिली माझे आई वडील पण मला खूप कधी डिप्रेशनमध्ये झाली, कधी होत नव्हतं पोर्शन ते वास्ट असते सीएचं पोर्शन, कधी संपणार हे आपल्याला मतलब संपायला आपल्याला खूप वेळ लागते, तर ते मला मोटिवेट करत राहिले आणि त्यांच्यामुळेच मी आता इथे आहे। कृती, इतके सगळे टक्के तुला मिळाले आहेत, खरं तर ही अत्यंत अवघड परीक्षा असते। आम्हा सगळ्यांना तुझा खूप अभिमान आहे, तुझं खूप कौतुक वाटतंय। पुढची काय तुझी तयारी असणार आहे? तुला पुढे नेमकं काय करायचं आहे? काय सांगशील त्याबद्दल? टॅक्सेशन हा एक डिपार्टमेंट माझं खूप आवडीचं आहे, तर मी डेफिनेटली ह्या क्षेत्रात काही करण्याचा विचार केला आहे। क्या बात आहे, तुला टॅक्सेशन मध्ये बरंच काही करायचंय। कृती, खरं तर संपूर्ण देशाभरामधनं ही परीक्षा असते। ज्या कोणाला सीए व्हायचं असेल किंवा आता जी मुलं 10वी 12वीला असतील, शाळेत असतील, सीए होण्यासाठी काय तयारी केली पाहिजे आणि अगदी 10वी पासून कशा पद्धतीनं इकडे आपण फोकस केला पाहिजे, काय सांगशील त्याबद्दल? ते 10वी पासून जे डिसिजन आपण घेते की आपल्याला सीए करायचं आहे ते अगदी महत्वाचं आहे। आपण जे एंट्रन्स मध्ये काही लोक कसे असतात की माझं फ्रेंड देत आहे चल मी पण देऊया, नंतर ते IPCC या इंटर मध्ये ड्रॉप करतात। तर ते डिसिजन आपण जे घेतात की आपल्याला सीए करायचं आहे की नाही ते खूप महत्त्वपूर्णच असते आणि आपल्याला तेव्हा खूप विचार करून हे डिसिजन घ्यायचं असेल आणि एकदा आपण जे घेतलं की आपल्याला सीए करायचं आहे पण नंतर ते काही अडचणी येते, तर आपल्याला हार्डवर्क आणि सगळ्यांचं ते माइलस्टोन जे पण काही असतील आपल्या रस्त्यावर ते आपण पार करू शकतात अगर हार्डवर्क आणि फोकस आपल्याकडे असेल तर। क्या बात आहे कृती, तुझ्याशी खरं तर खूप बोलायचं आहे, कारण तुझं हे सगळं सांगणं खूप मार्गदर्शक ठरणार आहे आमच्या विद्यार्थी प्रेक्षक मित्रमैत्रिणींना। तू अशीच राहा आमच्याबरोबर। कृती शहा संबंध देशामध्ये पहिली आली आहे सीएच्या परीक्षेमध्ये, तिच्याशी आपली बातचीत अशीच सुरू असणार आहे। एका ब्रेकची वेळ झाली, एक छोटासा ब्रेक घेतोय, आपण लगेचच परतूया। झी 24 तास एक पाऊल पुढे।